आता ही एवढी दगडी काळी दिसते ही नगरपालिकेकडे इमारत आहे. पांढरी ही समोरची इमारत दिसते ही ताराकडे लावणार ही सगळं हायस्कूल आहे, प्रार्थनाची संस्था आहे. हे नगरपालिकेची इमारत आहे. आता ही नगरपालिका आहे का? नगरपालिका ही सगळं मिळून ताराराणीचा राजवाडा होता. ओके. म्हणजे आता या सिटीचा कारभार ज्या व्यवस्थित आहेत बिल्डिंग नाही त्याचा वापर केला थोडक्यात. हा ताराराणींचा राजवाडा खूप अजून मागं मोठा आहे. आता इथे शाळा भरते, इथं ताराराणीच राहायच्या आणि इथून राज्यकारभार करायच्या. अच्छा. कोल्हापूरचा सगळा. समोर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे गडा ह्याच्यावरती. इथलं का? हा संगमरवरी छोटंसं टोपा बघा, शिवाजी महाराजांचं मंदिर. आणि हे वरती काही थोडक्याच किल्ल्यांवर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आतमध्ये सोन्याची मूर्ती आहे. संगमरवरी शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आतमध्ये. हा मूर्ती आहे घोड्यावरची संगमरवरी मूर्ती आहे. बाकी सगळी नाही. त्याची देवपूजा आता इथं पण नगारखाना आहे. किंवा एक गेट आहे बघा, तिथून नगारा वाजवून जातो. काही काही कोल्हापूरचे वगैरे व्यापारी आहेत, त्यांनी ही जागा घेऊन बंधू बांधलेली आहे. हिल स्टेशन काही माळगाणा हा सगळा माळावरचा भाग आहे. गाव खाली राहील वस्ती टॉपचा भाग आहे माळावर. इकडच्या बाजूला तू या शिवाजी शाळेत महाराजांना जिथं कैद केलं होतं सज्जा कुटुंब ही एक इमारत आहे. आणि ही सगळी वन खात्याकडे आहे. तबकासारखी बाग आहे त्याच्यात पहिला पक्षी, वेगवेगळे प्राणी, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे साप, मोर वगैरे सगळं ठेवलं जातं. ते आता वन्य संभाजी महाराजांना इकडून आहे. इथे होते का नगरपालिकेत? हा आतमध्ये हा म्हणजे कडेनं सैनिक त्यांना खायला प्यायला वगैरे होय. फक्त बाहेर जायचं नाही. ही वास्तू सोडून कुठं जायचं नाही. ते आतमध्ये बसायचं. आतमध्येच. नजर कैदेत ठेवलेले. किती दिवस होते इथे? तो काळ काय माहित नाही, पण किती दिवस होते हे माहित नाही. यायचं होतं आतमध्ये. हा. त्यावेळी शिवाजी महाराज आजारी होते रायगडावर. त्यांना हे माहित नव्हतं नजर कैदेत ठेवलं. त्याला आतमध्ये ठेवलं. सगळ्यांना नव्हतं माहिती. नव्हतं त्यांचं सैन्य होतं ना. हा. पंत तिथे नाही का आगाऊ पंत ब्राह्मण त्यांनी अनाची पंत. अनाची पंत मेन सगळं खरं. चुकीचा इतिहास सांगितला. संभाजी महाराजांच्या बाबतीत किती चुकीचं सांगते. संभाजी महाराजांचा राजा दिलंच ना त्यांना हाताच्या पाय खाल्ल्यानंतर. हे काय का साहेब? हे काय ते सांगणारे आपलेच लोक. ही त्यातलीच ठीक आहे. त्याच्या आता मला पण नाही माहिती. जल वगैरे इतिहास नाही लिहिलं. नाही ती काय माहीत नाही. आता इथे तहसीलदारांच्या हस्ते 15 ऑगस्ट विजय झेंडावर तालुक्यातला सगळ्यात मोठा झेंडा असतो. खूप मोठा झेंडा. त्याच्या आतमध्ये असं नजर कैदेत ठेवलं. जे सगळ्या बिल्डिंगमध्ये 2 मजली वरती काय मग? कुठं ठेवलेलं वरती का? पुणे मुंबई हायवे तिथं लांब आहे पुढे. इकडेच आहे का? हां पुढे आहे पुढे. तो ज्योतिबा बघा दिसतोय. तो ज्योतिबा ते डोंगराव. हां ज्योतिबा डोंगर तो तिथं पण वस्ती वाढली. ठेवलेलं होतं पण निसर्ग बघण्यासारखं. हां राजा इथं बसून मस्त मस्त निसर्ग वगैरे आराम. खाली अशीच गाव होते ना. हां अशीच गावं आहेत सगळी. ते तलाव आहे. होय कडावर दोर टाकून असे वर चढत. आणि याच्यात चोर वाटा देखील आहेत अशा ते खंडक आहेत. हो काही दिसत नाही. काही दिसत त्याच्यातून खाली जायला वर यायला असं पण आहे.
कारण ते सोपं नव्हतं गड बरोबर आणि एक गड म्हणजे सगळा परिसर सगळा ताब्यात असा. हा पूर्ण हा परिसर तो ज्योतिबा आहे सगळा तुमचा. त्यांना लांबून सुद्धा दिसत महाराज हे कोण आहे साधे सैन्य आहे लगेच समजायचं त्यांना लांबून सुद्धा एवढी नजर बी त्यांची जबरदस्त होती घे. लांबून सांगायचे कोण आहे सध्या ते आता रत्नागिरी इकडे जातो. तो रत्नागिरी हायवे करायचा चालला. अच्छा तो इथे खंडक एक हो देव आहे ते. हा रत्नागिरी रस्ता पडला तर कुठला रस्ता तो इकडचा पडलेला ते नाही दिसत इथे. ती एंट्री केली ना तुम्ही तिकीट घेतलं त्याच्या माग पडलेला जायचं बंदच होतं. बंद. त्यामुळं सिद्धेश्वरचा वेढा 10 किलोमीटरवर तिकडून असा होता पूर्ण किल्ल्याला. तो पावनगडला सुद्धा हा इथून दिसत होते ते सैन्य इथून दिसायचं 10-15 किलोमीटर लांब. ते आता ते खंडक आहे ना तेवढ्या लांब अंतरावर ते हॉस्पिटल आहे दवाखाना तेवढ्या अंतरावर सिद्धेश्वरचा लांब असायचा वेढा. गोल वेळ हा गोल पूर्ण वेळा सगळ्या अरे बापरे. 32,000 सैन्य होतं. घोडे हत्ती सगळं आणलेलं. हा असा हा पावनगड आहे त्याच्यापासून असा पूर्ण हा पन्हाळगड 7 किलोमीटर आहे. पन्हाळा 7 किलोमीटर आणि तो धरला तर आणि वेगळंच 7 किलोमीटर 7 किलोमीटरचा किल्ला आहे. तर तोफा आपल्याकडे पण होत्या ना मग तोफांच्यामुळे ती लांब थांबली. आणि विशाळगड इकडे आहे असा. हा मलकापूर ऐकला असेल तुम्ही. मलकापूर रत्नागिरी कोकणात जायला इकडे रस्ता आहे. सिद्धी देवाचं ते का कोणता ग्रुप बेगम सिद्धेश्वर सिद्धी देवाचा ग्रुप कोणता तो मेन त्यात ती होती ना बेगम नाही ती काय माहिती. ते औरंगजेबचा ते बेगम सगळे औरंगजेबची पार्टी वेगळी होती आणि सिद्धेश्वर होते ज्या टीम मध्ये हा तो पण निजाम. निजामशाही निजामशाही निजामशाहीचा बी मेन मेला त्याच्या बायकोनी सांभाळलं हा. सगळं निजाम बडी औरंगजेब बेगम निजाम, बरोबर बडी बेगमचा सैन्यामध्ये अफजल खान अफजल खान मेन त्यांच्याकडे सगळ्यात ताकद अफजल